एक गेली दुसरी उभी. कोकोकोलाचा ब्रँड नंबर हार्दिक पाटील. काय बोला ब्रँड काही लोक आहेत ना, काही लोक फक्त हे दाखवण्यापुरती फक्त हे कर. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज वार आहे सोमवार आणि डेट आहे 13 जुलै 2024 आणि वाजले सकाळचे 10:50 झालेले आहेत. मी उठलो होतो 9 वाजता उठलो होतो. वेबसिरीज बघत बसलो होतो कारण की सर्वच ॲप डिलीट केले होते. आता पुन्हा घेतलेले आहेत कारण की स्टोरीज वगैरे टाकायला लागतात आपल्याला, सर्व लिंक वगैरे ब्लॉगच्या, त्यासाठी पुन्हा घेतलेले आहेत. काल पूर्ण दिवस विदाऊट सोशल मीडिया खूप बरं वाटलं होतं. आता पण तेच करावं लागेल, रोज डिलीट, अनइन्स्टॉल, इन्स्टॉल. आणि आज प्लॅन आहे पहिले तर जाऊया शिव मंदिरामध्ये कारण की मागच्या सोमवारी नव्हतो गेलो, खूप पाऊस होता. आज काहीच पाऊस नाही मिळत, तर पहिले शिव मंदिरामध्ये जाऊन येऊ आणि मग पाहूया पुढे काय होते. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ब्लॅक कॉफी. घरातून निघालो, पहिले तर नाश्ता केला, त्यानंतर मंदिरामध्ये गेलो, थोडं देवभक्ती केली आणि आता चालल्यात आम्ही पेट्रोल टाकायला कारण की आमच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल नसतो. तर आम्ही पालघरला दौरा करायला लागतो आम्हाला MIDC जवळ. बाकी आजचं वातावरण तर एक नंबर आहे. ऊन पडलेला आहे, पाऊस काय पडत नाही. सुरुवात झाली, फक्त 5-5 मिनिटाची झड देऊन गेलेला आहे आणि हवा तर जोरदार आहे. आता मला तर बॅकग्राऊंड सर्व हे करायला लागेल, ऑडिओ, तेव्हाच जाऊन आपला काहीतरी आवाज पोचेल तुमच्याजवळ. आज जेवणामध्ये राईस, वाटाण्याची भाजी आणि त्यासोबत पापड. आता 2:40 झालेले आहेत. घरी कधी आलो होतो, जेवण वगैरे झालेलं आहे. पालघरला गेलो, फक्त पेट्रोल भरून आलो परत. तसं तर 12 वाजता एका ठिकाणी जायचा प्लॅन होता, पण तोही कॅन्सल झालेला आहे. बघा, आजकाल कधीही काही होऊ शकते. प्लॅन कॅन्सल, कुठला माणूस तुमच्या आयुष्यातून कधीही बाहेर जाऊ शकतो, काय सांगू नाही शकत. म्हणजे प्लॅन तर माझे ऑलमोस्ट रोजच कॅन्सल होतात, म्हणून आता मला पण त्याची सवय झालेली आहे. पण म्हणून मी तुम्हाला काल म्हणजे कधीच कुठली गोष्ट अगोदर रिव्हील नाही करत कारण की कधी काही कॅन्सल होतो. मित्रों 3 बज गए हैं, अभी हम लोग वापस पालघर आए हैं. अभी पेट्रोल डलवाने नहीं, लेकिन हिमांशु भाई ने खाना खाया था लेकिन उसको सैंडविच खाना था, इसलिए हम लोग वापस आ गए पालघर सिर्फ सैंडविच खाने के लिए, क्योंकि हमारे गांव में कुछ मिलता नहीं. इसलिए हमको पालघर या बोरीसर आना पड़ता है. कुछ रहेगा तो भी कुछ सुविधाएं उपलब्ध है गाव में, बाकी काहीच अवेलेबल नाही मिळत. तर म्हणून आम्हाला पालघर आणि बोईसरची पायरी मोजावी लागते रोज. देखो गाइस, जैसे मैंने आपको बताया, त्याला सँडविच खायचा होता म्हणून हा मला पालघरला घेऊन आला. 5 बत्तीवर एक गेली दुसरी उभी. काय तू जे समजेल ते. हिमांशूला सँडविच खाता खाता 5 वाजले आणि आता 5 वाजता आम्ही पुन्हा घरी चाललेलो आहोत. पुन्हा का बोलतो, कारण की मे बी हिमांशू मला पुन्हा पालघरला घेऊन येणार आहे फिरायला. हिमांशू आज मला बोलला आहे की तुझा डेली व्लॉग कम्प्लीट नाही होत ना, तर मी आज करून देतो, चल आपण पालघर ते उमरोळी 3 ते 4 फेऱ्या मारू. मी सांगितलं ठीक आहे, मग आज आपण नक्की मारू. आम्ही घरी चाललेले आणि आम्हाला हे 2 जनावर भेटली रस्त्यामध्ये. ते बघा, दोघं पण. काय मित्रा, काय शोधायला लागलाय तू डिक्की मध्ये? हा, रस्त्यामध्ये गाडी थांबवून असं. अरे ओ माय गॉड, ही तर रील स्टार आहे पालघरची. आय रे 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 रे. नो 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 पापराजी. आय डोंट. ओके ओके, एन्जॉय युअर पर्सनल टाइम. पॉवर बँक आहे, पण ती हे नाही आणली मी. केबल म्हणजे माझ्याकडे तो हेच आहे छोटा केस. गाइस गाइस गाइस, चेंज इन प्लॅन. वी आर हेडिंग टुवर्ड्स पालघर अगेन. यू टर्न घेतलेला आहे आम्ही, कारण आम्हाला पालघरच्या इन्फ्लुएन्सरने थोडं म्हणजे लालच दिलेले आहे, त्यासाठी आम्ही चालल्यात, नाहीतर आम्ही परत नसतो गेलो. धूम धूम. सॅनिटायझेशन नंतर ह्याला पैसे येत नाही आहेत, म्हणून ह्याने हा स्टॉल टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे हे गरीब को भी देतो. विषय पाणीपुरी. त्याच्या पर्सनल स्पेस मध्ये नको, बाहेर उभा राहा. बाहेर उभा राहा.
क्या खाओगे भाई? इसने ये पार्सल लिया है क्योंकि घर पे जाके ये अकेले खाएगी. देखो ये है, ऐसे ही करते हमेशा. हिमांशू आणि चिन्मय गेलेले आहेत हटके वडा खायला, पण ही बघा 2-2 पिशव्या घेऊन घरी चाललंय. तिथे बघा मी खाईल म्हणून तिने ते पार्सल घेतलं. तुम्हाला माझी एक रील दाखवते मी. इकडे या, लवकर या. आताच बघा तुम्ही माझी रील इकडे. स्वतःना बघा पहिले येतंय काय, मग मला बोला. तुमच्यासारखी येडी तुम्ही बघू शकतात, हा जरी कुठल्या परिस्थितीत व्हायरल नसला तरी ह्याचा टी शर्ट एक दिवस ह्याला नक्कीच व्हायरल करेल असं मला तरी वाटते. ह्याला मी सारखी बोलते, कोणत्या तुला कोका कोलावाल्या मार्केटिंगवाल्याने तुला हा टी शर्ट दिला आहे मला सांग तरी. आणि मला तरी वाटते की ह्याला खूप जास्त मोठा पॅकेज दिलेला आहे. ही ॲडव्हर्टाईज डायरेक्ट म्हणजे सोशल मीडियावर ॲडव्हर्टाईजमेंट न करता तो डायरेक्ट त्याला भेटलेला आहे टी शर्टचा. अजून बरेच भेटतात. असंच खूप काय काय मी यांना खाऊ घालत असते, पण तरी हे जाडे होत नाही. आता ह्यात मी काहीच नाही करू शकत. कोको कोलाचा ब्रँड नंबर हार्दिक पाटील. बॅरंडेंडेड काय बोला? बॅरंडेंडेड आहे पहिले शी ब्रँड ब्रँड ॲम्बॅसिडर. बॅरंडेंडेड नसते ते. बॅरंडेंडेड आता वाचून मी स्टेजमध्ये मी आहे बॅरंडेंडेड. आमच्या गणेश उत्सव मंडळ किने आईची मी बॅरंडेंडेड आहे. आणि मी कोको कोलाचा. घेऊ का फ्रँटा घेऊ का फ्राईट घेऊ तुला भाई हिची गाडीची चावी हरलेली आहे आणि शोधाशोध चालू आहे. गाडीची चावी कोणी घेतलंय? अरे हिमांशू फालतूगिरी गेली तू. अरे यांनी बघितली यार. कुठे होती चावी? गाडीला ठेवून गेलेली तू, आम्ही कधीच काढलंय. कमॉन बतू बाय, कमॉन बतू बाय, कमॉन. येस आईची गावात. हो खूप जास्त अंधार झालेला आहे तरी मॅच चालू आहे इथे. कारण की आमची बॉलिंग टाकून झालेली आहे, आमची बॅटिंग चालू आहे. आता बॉलिंग मार्कवर आलेले आहेत उमरोळीचे लाडके म्हणजेच प्रथमेश राऊत. बॉल नाही मिळत तो बघ. टाक चल चल चल. प्रथमेश राऊत कशी बॉलिंग टाकतात बघूया. वाईट बॉल. काही लोक आहेत ना, काही लोक फक्त हे दाखवण्यापुरती फक्त हे करतात, देव 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 देव. पण सच्चेमध्ये रिअलमध्ये आहे ना गेम खेळता येत नाही हे समजून येते. आता नाही भाई, यांचे निघणारच भाई कधी कधी. हे लिहून ठेव माझी तारीख बघ. काय 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 लागला फकट लागली बघ असं वाटतं यो बोललं. दोन मिनिटं सायलेन्स दे. 2 मिनिटं यांच्यासाठी सायलेन्स. काय माहिती का खोडी टाक. 3 दिवस त्यांची जीवर आला. 3 दिवस जीवर आलाय. हे पाहिजे रेडी आहे कॅमेरा. आणि इकडे मॅच काळोखात मॅच आम्ही जिंकलेला आहे. काळोखात मॅच काढलाय. आज जेवणामध्ये गवारची भाजी आणि चपाती. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. घरी आलो होतो म्हणजे पालघरला गेलो. परत घरी येताना गुड्डी वगैरे दिसले, मग त्यांच्यासोबत पालघरला गेलो. मग घरी आलोच नाही, डायरेक्ट क्रिकेट खेळायला गेलो. मग क्रिकेट खेळता खेळता 8 वाजले. घरी आलो, व्हिडिओ एडिट केली. व्हिडिओ एडिट झाल्यानंतर मग सिरीज बघायला घेतली. आता जाऊन जेवण झालेलं आहे आणि हा व्लॉग इथेच संपवूया. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.